बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शाब्दिक फायरिंगची आणि महिला आयपीएस अधिकाऱ्यांना दाखवलेल्या डेअरिंगची आहे। सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुरडू गावामध्ये बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू असताना कारवाईसाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी धमकी दिली आहे। माढ्याच्या कुरडू गावामध्ये रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली होती। तक्रारीनुसार कारवाईसाठी गेल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना थेट अजित पवारांना फोन केला। फोनवर बोलताना अंजली कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही। अजितदादांनी अंजली कृष्णा यांना कारवाई बंद करण्याच्या सूचना दिल्या। तर तुम पे ॲक्शन लूंगा, इतनी डेअरिंग है तुम्हारी असं म्हणत अजितदादांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली। स्पेशल ऑफिसर ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको। सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही, मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। कुछ नहीं कर रही तर करमाळ्याच्या कुरडू गावामध्ये नेमकं काय घडलं ते आपण ग्राफिक्सद्वारे बघूयात। माढ्याच्या कुरडू गावामध्ये रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार देण्यात आलेली होती। तक्रारीनुसार पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी दाखल झाल्या। मुरुम उचलण्यावरनं कुरडूमधील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये यानंतर वाद झाला। राष्ट्रवादीच्या बाबा जगताप या कार्यकर्त्यानं थेट अजित पवार यांना फोन लावला आणि तो अंजली कृष्णा यांच्या हातात दिला। पण अंजली कृष्णा यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज काही ओळखता आला नाही। तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं, ये कार्यवाही बंद करो, मेरा आदेश है। त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फोन पर कॉल करे, तुम पे ॲक्शन लूंगा, इतनी डेअरिंग है तुम्हारी असं रागावून अजित पवार म्हणताना दिसत आहे। त्यानंतर अजित पवारांनी अंजली कृष्णा यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल केला अशी माहिती। दरम्यान महिला आयपीएस अधिकाऱ्याची बदली झाली किंवा त्यांचा छळ झाला तर अजितदादांना सोडणार नाही असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय। तर कोण अजितदादा असं अधिकाऱ्याने विचारणं चुकीचं आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलंय। मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून, म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे। प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलं ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही। प्रोबेशनरी IPS अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे। माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी, शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते। पण हे देखील चुकीचं आहे। DYSP स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसणं देखील बरोबर नाही।